महाराष्ट्र राज्य 15व्या सब ज्युनियर आणि ज्युनियर पॉवर लिफ्टिंग क्लासिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 चे आयोजन आमराई येथील ऑफिसर्स क्लब सांगली या ठिकाणी करण्यात आले. 15 वर्षानंतर प्रथमच सांगलीला हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या सर्व स्पर्धेचे स्पॉन्सरशिप बाबासाहेब गुंजाटे यांनी आमराई ऑफिसर्स क्लब या ठिकाणी केले. दिनांक 11 व 12 एप्रिल या 2 दिवशी या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे जवळपास 15 दिव्यांग खेळाडू म्हणजेच स्पेशल चाइल्ड यांनी देखील यामध्ये भाग घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 300 स्पर्धक या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या 2 दिवसांच्या राहण्याचा, नाश्ता, जेवण, खाण्याची सर्व व्यवस्था समितीमार्फत या ठिकाणी करण्यात आली आहे. अत्यंत उत्साहात आणि आनंदी व खेळीमेळी वातावरणात या स्पर्धा पार पडत आहेत. उद्या 12 तारखेला बक्षीस समारंभ होईल आणि या स्पर्धेची सांगता होईल. स्पर्धा आनंदात, खेळीमेळीत आणि उत्साहात पार पडत असल्यामुळे आयोजकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग क्लासिक चॅम्पियनशिप 2026 आज आणि उद्या अमराई क्लब सांगली या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व श्री बाबासाहेब गुंजाटे सर, अमराई क्लबचे सचिव यांनी आम्हाला सर्व स्पर्धा स्पॉन्सर केलेली आहे आणि त्यांचे मुख्यतः आम्ही आभार मानतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये 300 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना अशा विविध जिल्ह्यातून खेळाडू आलेले आहेत. या स्पर्धेमधून 15 ते 20 मे अमलापुरम आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत, सब ज्युनियर ज्युनियरच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ते पटकावलेलं विजेतेपद यावर्षी पण राखण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे ताकदीने या स्पर्धेत भाग घेईल. मी राजेंद्र दत्ताजीराव कदम, सेक्रेटरी, सांगली जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन. आत्ताच आमचे गुरु बंधू आदरणीय सर देसाई सरांनी जे सांगितलं, तर या स्पर्धेमध्ये सुद्धा जी 15वी राज्यस्तरीय स्पर्धा सांगलीमध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग जी मुलं आहेत त्यांच्याही आम्ही शारीरिक आणि मानसिक ते बळ देण्यासाठी त्यांच्याही स्पर्धा इथं ऑर्गनाईज केलेल्या आहेत. त्यांच्याही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. आज या स्पर्धेमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की शिवछत्रपती अवॉर्डी आहेत, इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत आणि खूप ज्यांनी रेकॉर्ड केलेले संजय सर देसाई सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राला गौरवास्पद राष्ट्रीय लेवलला त्यांनी जे काम केलेले आहेत, असे सगळेच खेळाडू, मुलं मुली, नवोदित पण आहेत, जुने पण आहेत, क्लासिक प्रकारामध्ये पण आहेत, ज्याच्यामध्ये जो रिच पण आहे तो खरोखर आज आमची मुलं महाराष्ट्राची राष्ट्रीय देश पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात आपलं कौशल्य सादर करतायत आणि महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं सुद्धा नाव लौकिक करतायत. नमस्कार, मी संजय हिरेकर. आज आपल्या सांगली नगरीमध्ये दुग्ध शर्करा योगच म्हटला पाहिजे की ऑफिसर्स क्लब्स या प्रांगणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधले ज्युनियर, सब ज्युनियर आणि विशेष करून जे आपण म्हणतो अपंग यांच्यासाठी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. कारण त्यांना आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे आणि या स्पर्धासाठी संपूर्ण आपल्या शासनाचं, सर्वांचं, नागरिकांचं, आम जनतेचं, सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. आज जर तुम्ही प्रांगण पाहिलं असेल तर जवळजवळ 400-500 लोक तिथं आलेले आहेत आणि उद्या देखील येणार आहेत. तर सांगलीकरांना आणि इतर लोकांना माझं म्हणणं आहे की सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, सर्वांनी पाहावं आणि या लोकांचं कौतुक करावं. कारण असे हे पुढं राज्य पातळीवरून, देश पातळीवरून, इंटरनॅशनल लेव्हलला आणि मोदी साहेब सांगतात त्याप्रमाणे जागतिक कीर्तीचे खेळाडू व्हावेत, यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.